बंधू. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहता एबीपी माझा आणि बुलेटिन मध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्ह्यामधून. बांगलादेशी रोहिंग्यांनी भ्रष्ट पद्धतीने 4000 अर्ज दाखल केले. या संदर्भात मालेगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल. तक्रारदार म्हणून स्टेटमेंट दिल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. शिवसेनेच्या लातूर उपजिल्हा प्रमुखाला 10 वर्षांची शिक्षा. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी विकास जाधव दोषी. उदगीर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यावरून पुजारी मंडळ आणि मंदिर महासंघ आमने-सामने. ड्रेस कोड लागू करण्याला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध. महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली होती मागणी. भंडाऱ्याच्या पवनीत स्तूप प्रदक्षिणा समारोहातून धम्म चळवळीचा संदेश. यावेळी बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती. वाशिमच्या डव्हामध्ये नाथनंगे महाराजांच्या यात्रेची सांगता. यावेळी 251 क्विंटल महाप्रसादाचं वितरण. पंचक्रोशीतील भक्त दर्शनासाठी दाखल. अहिल्यानगरमध्ये जीबीएसचे आणखी 3 संशयित रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या 4 वर. 3 रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात तर एकावर पुण्याच्या ससूनमध्ये उपचार. चंद्रपुरात आढळला जीबीएसचा पहिला संशयित रुग्ण. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन. साताऱ्याच्या लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आमदार रोहित पवारांची प्रदर्शनाला भेट. 250हून अधिक स्टॉल असणारं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. थकीत देयकं न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलन करण्यावर ठाम. राज्य शासकीय कंत्राटदार महासंघाच्या वतीनं उद्यापासून विकास कामं बंद करण्यात येणार. हिंगोलीत पाणी पुरवठा योजनेच्या कामाची देयकं 8 महिन्यांपासून थकीत. शासकीय कंत्राटदारांचं जिल्हा परिषद कार्यालयात डफली आंदोलन. कंत्राटदारांची देयके तात्काळ अदा करण्याची मागणी. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी उपविभागीय कार्यालयासमोर महिलेचं उपोषण. रस्त्यावर अतिक्रमण केल्यानं घराकडे जाणारा रस्ता बंद झाला असून अतिक्रमण काढण्याची महिलेची मागणी. अकोला जिल्ह्यातील 50 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला. महिला व बालविकास विभागाच्या आवाहनाला महिलांचा प्रतिसाद. बुलढाण्यातील गर्भवतीच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचा प्रकार समोर आला होता. या गर्भवतीवर अमरावतीत 5 डॉक्टरांसह 12 जणांच्या चमूकडून यशस्वी शस्त्रक्रिया. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळद सौद्याचा शुभारंभ. 21,100 रुपये इतका मिळाला उच्चांकी दर. यावेळी हळद अडत्या आणि खरेदीदारांसह अनेक हळद व्यापारी देखील उपस्थित होते. शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरण. दुसऱ्या आरोपीला अटक. शिर्डी शहरातील काटवनातून राजू उर्फ शाक्य माळी नामक आरोपीला घेतलं पोलिसांनी ताब्यात. राजू 36 तासांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस निरीक्षक कुंभार यांची बदली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढला बदलीचा आदेश. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तसंच सुजय विखे पाटलांनी केली होती बदलीची मागणी. साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी बदलली. कर्मचाऱ्यांची पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजता सुरू होणारी ड्युटी. शिर्डीतल्या हत्याकांडानंतर साई संस्थांचं मोठं पाऊल. पिस्तूल चोरणाऱ्या मुलानं आणि त्याच्या साथीदारानं खुल्या मैदानात तब्बल 35 राऊंड फायर केल्याची दिली कबुली. गोळीबार करण्याचे व्हिडिओ युट्यूबवर पाहिले. चौकशी दरम्यान त्यांनी माहिती दिली. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये राजकमल ड्रायक्लिनर्सवर पोलिसांची छापेमारी. कोट्यवधींची रक्कम केली जप्त. रायगडच्या मुरुडमधील भोगे शाळेत चोरट्यांचा धुमाकूळ. 12 घरं फोडून चोरट्यांनी 5 लाखांचे दागिने लंपास केले. गोंदियाच्या रामदेवरा मंदिरात 1.5 लाखांची चोरी. 4 किलो वजनाची चांदीची मूर्ती, 1 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरट्यानं पळवल्या. घटना सीसीटीव्हीत चित्रित.
धाराशिवमध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांची आर्थिक फसवणूक करत जादू टोण्याची भीती दाखवली। दोघांवर गुन्हा दाखल। एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई। नाशिकच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या जंगलात घुसखोरी करून खैराच्या झाडांची तस्करी, गुंगारा देणारा तस्कर पुष्पाचे 2 साथीदार पोलिसांच्या ताब्यात। पालघरमध्ये उत्पादन शुल्क विभागाने 30 लाखांहून अधिक किमतीचा मद्यसाठा जप्त केला। अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई-बडोदा महामार्गाचा वापर करून मद्य तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस 300हून अधिक बॉक्स विदेशी मद्याचा साठा जप्त। यवतमाळमध्ये एसटीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर एसटीतील 68 प्रवासी जखमी। अलिबागच्या कार्ले खिंडीत मालवाहू ट्रक उलटला, अपघातात 2 जण गंभीर जखमी। घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक दरीत कोसळला। अमरावतीत युवकांकडून 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर शारीरिक संबंधांसाठी केली जबरदस्ती। नकार दिला असता फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। दर्यापुरात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल। अहिल्यानगरच्या बोधेगावात पैलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची हत्या, संशयित आरोपी ताब्यात। सेवेकरी पैलवान बाबा मंदिराची गेल्या 15 वर्षांपासून साफसफाई करीत होते। अपघाताचा बनाव करून हत्या लपवण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला। धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपींना 24 तासात घेतलं ताब्यात। अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची माहिती। रायगडमधील माणगावातील मानसई गावाला स्वदेश फाउंडेशनतर्फे स्वप्नातील गाव म्हणून मान्यता। गणपती जयंती सोहळ्यादरम्यान ही मान्यता मिळाली। यानिमित्त गाव सजवून गावकऱ्यांनी उत्साह साजरा केला। जागतिक खो खो स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडू अश्विनी शिंदेचा धाराशिवमध्ये विजयी मिरवणूक। यावेळी चौकाचौकात रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी केलं स्वागत। आणि आता बातम्या सविस्तरपणे। संतोष देशमुख